सर्वांना शुभ प्रभात. प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात विश्ववाणी परिवाराकडून आम्ही मार्गाकरिता प्रकाश कार्यक्रमात आपले सहर्ष स्वागत करीत आहोत. हे कोण कुठे सुंदर येथे आणि ही गर्दी मोठी येथे कप्तानी येशू ख्रिस्तस नाभावती. हे कोण उभे सुंदर येथे, हे कोण उभे सुंदर येथे. एक मोहर असो की दोन मोहरा, पाच मोहरा त्यांनी कामी आणल्या. असो लहान किंवा असो मोठे, काम जे दिले ते पूर्ण केले. हे कोण उभे सुंदर येथे आणि ही गर्दी मोठी येथे कप्तानी येशू ख्रिस्तस नाभावती. हे कोण उभे सुंदर येथे, हे कोण उभे सुंदर येथे. एकाकीपणात आणि त्रासामध्ये लाजरस समान स्थिर होते. उपाशी असो किंवा तृप्त असो, विश्वासामध्ये खंबीर होते. हे कोण उभे सुंदर येथे आणि ही गर्दी मोठी येथे कप्तानी येशू ख्रिस्तस नाभावती. हे कोण उभे सुंदर येथे, हे कोण उभे सुंदर येथे. आजच्या मरणाकरिता देवाचे वचन 2 करिंथ अध्याय 5 18 ते 21 ही वचने. ही सगळी देवाची करणी आहे. त्याने स्वतःबरोबर आपला समेट ख्रिस्ताच्या द्वारे केला आणि समेटाची सेवा आम्हाला दिली. म्हणजे जगातील लोकांची पातके त्याच्याकडे न मोजता देव ख्रिस्तामध्ये स्वतःबरोबर जगाचा समेट करीत होता आणि त्यांनी आपल्याकडे समेटाचे वचन सोपून दिले. म्हणून देव आम्हाकडून विनवीत असल्यासारखे आम्ही ख्रिस्ताच्या वतीने वकिली करीतो. देवाबरोबर समेट केलेले असे तुम्ही व्हा, अशी आम्ही ख्रिस्ताच्या वतीने विनंती करीतो. ज्याला पाप ठाऊक नव्हते त्याला त्याने तुमच्या आमच्याकरिता पाप असे केले, यासाठी की आपण त्याच्या ठायी देवाचे नीतिमत्व असे व्हावे. प्रभू परमेश्वर या वचनांद्वारे आपला आजचा दिवस आशीर्वादित करो. विश्ववाणीच्या आमच्या सर्व श्रोत्यांना प्रभू येशू ख्रिस्तामध्ये सप्रेम सलाम. प्रियांनो, आजचं जे वचन आमच्या समोर आहे 2 करिंथ त्याचा 5वा अध्याय आणि यातील 18 ते 21 वचनं. या वचनामध्ये 2 महत्वाच्या गोष्टी आम्हाला निदर्शनात येतात. पहिली म्हणजे की ख्रिस्ताच्या ठायी राहिल्याने नवजीवन जे आम्हाला प्राप्त होतं, आणि दुसरी गोष्ट म्हणजे समेटाचा संदेश जो आमच्यासाठी आहे. प्रियांनो, सर्वात प्रथम की आम्हाला नवजीवन मिळणं अत्यंत आवश्यक आहे. आम्ही ख्रिस्तामध्ये नवीन जीवन प्राप्त करून घेणं अत्यंत आवश्यक आहे. आणि म्हणून 17 वचन या प्रकारे सांगतं की म्हणून जर कोणी ख्रिस्ताच्या ठायी असेल तर तो नवी उत्पत्ती आहे आणि जुने ते होऊन गेले, पहा ते नवीन झालेले आहे. प्रभूला धन्यवाद देऊया या सुंदरशा वचनाबद्दल की पाऊल आम्हाला किती सुंदर प्रकारे या ठिकाणी समजून तो सांगत आहे की जो कोणी व्यक्ती ख्रिस्ताच्या ठायी आहे तो नवीन उत्पत्ती आहे. आणि खरंच प्रियानो, आमचं जुनंपण, आमच्या जुन्या गोष्टी, आमचं पाप, आमच्या सर्व प्रकारच्या वाईट गोष्टी यापासून कोणीतरी सोडवणारा आम्हाला हवं आहे, किंवा यातून बाहेर काढण्यासाठी
किंवा जणू काही आमचं जीवन एका दलदलीमध्ये, चिखलामध्ये, पापामध्ये त्या रुतलेल्यासारखं आहे आणि म्हणून आम्हाला काही सुचत नाही, आम्ही काही करू शकत नाही अशी परिस्थिती असताना सुवेळी आमच्या पित्याने, परमेश्वराने आपला पुत्र आम्हासाठी दिलेला आहे. आणि आज त्याच्यावरती ज्या प्रकारे आम्ही विश्वास ठेवतो त्यासाठी पौल आम्हाला सांगत आहे की जुनं जे आहे ते सर्व काही होऊन गेलेलं आहे, पहा आता नवीन असं आहे. आणि आम्ही धन्यवाद देऊया त्या पित्याला की आज आमचं जीवन केवळ त्याच्यावरती विश्वास ठेवण्याच्या द्वारे, पश्चाताप करण्याच्या द्वारे आणि त्याचा स्वीकार करण्याच्या द्वारे नवीन जीवन आम्हाला मिळालेलं आहे. दुसरी गोष्ट या ठिकाणी तो आम्हाला सांगत आहे तो म्हणजे समेट. प्रियानो, ख्रिस्ताच्या रक्ताच्या द्वारे पित्याचा आणि आमचा समेट त्यांनी घडून आणलेला आहे. तसं पाहता की त्या आमच्या पातकांमुळं आम्ही मृत्युमुखी पडणारे आहोत आणि म्हणून देवाचं वचन सांगतं की परमेश्वराच्या हाती सापडणं किती महाभयंकर आहे. आणि खरंच प्रियांनो, त्या प्रत्येक वाईट गोष्टीमधून की आमचा जो नाश होणार होता त्या मधून प्रभू येशू ख्रिस्ताने परमेश्वराच्या समवेत आमचा समेट जो घडून आलेला आहे. आणि देवाचं वचन सांगतं की हा समेट जो आहे देवाबरोबर समेट केलेले असे तुम्ही आता झालेले आहात. ज्याला पाप ठाऊक नव्हते त्याला त्याने तुमच्या आमच्याकरता पाप असे केले, यासाठी की आपण त्याच्या ठाई देवाचे नीतिमत्व असे व्हावे. प्रियानो, आम्ही त्याच्या ठाई नीतिमत्वाने राहावं, आमच्यामध्ये ते नीतिमत्व सापडावं, म्हणून आम्ही पाहतो की आमचं पाप जे आहे ते त्याने ख्रिस्तावरती लादलेलं आहे आणि ख्रिस्ताच्या त्या वधस्तंभाच्या द्वारे आम्हाला आमचा समेट परमेश्वरासंगती झालेला आहे. त्यानं आज आम्ही जगामध्ये जे समेट आम्ही करत आहोत, जगाच्या लोकांसंगती आम्ही समेट करतो, आम्ही आमच्या नातेवाईकांमध्ये समेट करतो, आम्ही आमच्या मित्रमंडळीमध्ये किंवा मंडळीमध्ये आम्ही समेट करतो, परंतु बऱ्याच वेळेस तो समेट होऊ शकत नाही. पुन्हा आणि पुन्हा त्याच गोष्टी वारंवार, तेच पाप, त्याच वाईट गोष्टी वारंवार आम्हाला दिसून येतात. आम्ही ते समेट उत्तम चांगल्या प्रकारे आम्ही करू शकत नाही. परंतु आमचा प्रभू येशू ख्रिस्त याने हा समेट करण्यासाठी स्वतःला वधस्तंभावर तो घेऊन गेला. त्याच्या वाहणाऱ्या रक्ताच्या द्वारे तो महान समेट आमचा झालेला आहे. आणि म्हणून आम्ही हा विचार करावा की ख्रिस्ताने तो समेट करण्यासाठी किती मोठी किंमत त्याने दिलेली आहे. आणि त्याचबरोबर ख्रिस्तामध्ये आम्ही आमचं नवजीवन शाबूत ठेवावं. पापाच्या कल्पना, पापाच्या गोष्टी आणि सैतान यापासून आम्ही दूर जावं. आणि म्हणून रोज सकाळी आम्ही याचा विचार करावा की मी यापासून अलिप्त आहे काय. संध्याकाळी आम्ही आमच्या बिछानावर जाण्याच्या अगोदर त्याचा धन्यवाद द्यावा. आमच्या दिवसाचं आम्ही एक पडताळणी करावी की कुठं मी पडलेलो आहे. आणि जर चुकून मुद्दामून जर मी पडलेलो असेल तर प्रभूला मी सांगू की प्रभू या गोष्टीपासून तू माझा बचाव कर. प्रभू करो आणि तुम्हाला सर्वांना या वचनाच्या द्वारे आशीर्वाद प्राप्त हो. प्रार्थना करूया. प्रिय प्रभू, तू आमच्यासाठी या जगात आला. ते पाप दे बापा प्रभू की ज्याची क्षमा मला नव्हती, परंतु वधस्तंभावरती जाण्याच्या द्वारे जी आमची अदलाबदल तू केली, अनमोल रक्त जे सांडलं आणि त्या रक्ताच्या द्वारे परमेश्वरामध्ये, पित्यामध्ये जो समेट तू घडून आणलेला आहे, अशा सर्व तुझ्या विश्वासणाऱ्या लोकांवर तुझी कृपा दृष्टी सतू देत असू दे. येशूच्या नावात ही प्रार्थना केली म्हणून तो ऐक. आमेन. उभा राहीन मी एक दिनी, प्रिय येशू मला घेऊन चल, एकूण उभे सुंदर येथे आणि ही गर्दी मोठी येथे, कप्तान येशू ख्रिस्त सना भवती, हे कोण उभे सुंदर येथे, हे कोण उभे सुंदर येथे. जे सौम्य ते धन्य, कारण ते पृथ्वीचे वतन भोगतील. विश्ववाणी प्रार्थना केंद्राला टोल फ्री नंबरद्वारे कळवू शकता. आमचा टोल फ्री नंबर 1800-2700-333. पुन्हा ऐका, 1800-2700-333. आम्ही आपणासाठी या नंबरवर प्रार्थना करण्यास उपलब्ध आहोत. धन्यवाद.